नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सगळेजण विनूला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. राघव म्हणतो की हे बघ विनू, बाळ सावी तुझी सिस्टर आहे आणि तुझी रिअल मम्मा दुसरी तिसरी कोणी नसून डॉक्टर काकूच ही तुझी रिअल मम्मा आहे. ते ऐकताच आता विनू म्हणतो की नाही बाबा, डॉक्टर काकू माझी रिअल मम्मा असूच शकत नाही. ती ऐकून आता सिंधू सगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता मधू विनूचे ते बोलणे ऐकून खूप खुश झालेली असते. तर पटकन आता विनू हा मधूला मिठी मारतो आणि म्हणतो की हीच माझी रिअल मम्मा आहे. तेव्हा आता मधूला आणखीनच आनंद होऊन मधू आता राघव आणि सिंधूकडे बघू लागते. तर राग येऊन राघव म्हणतो की तू येथून विनूला कशी घेऊन जाते ना ते मी आता बघतोच. आणि राघव आता विनूच्या हाताला धरून विनूला ओढू लागतो आणि म्हणतो की सोड तिला. तर आता विनू काही ऐकायला तयार नसतो. विनू म्हणतो की सोडा मला, मला माझ्या मम्मासोबतच राहायचंय. मधू म्हणते की राघव काय करतोय सारे, लागेल त्याला, सोड त्याचा हात. तर आता राघव विनूला म्हणतो की विनू माझ्यासोबत चल. तेव्हा आता विनू हा मधूकडे बघतो आणि म्हणतो की मला इथे राहायचं नाही, हे लोक वाईट आहेत. इकडे आता राजश्री राघवला म्हणते की अरे राघव सोड त्याचा हात. आणि छोट्या मुलासोबत कुणी असं वागतं का ना. तर नाविलाजाने राजश्रीकडे बघत राघव आता वेणूला धरलेला आता हात बाजूला घेतो. त्यानंतर आता राजश्री विनूला समजावू लागते. हसतच राजश्री म्हणते की विनू, अरे मी तुझी लाडकी आजी आहे ना, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडते पदार्थ बनवील बरं का. तेव्हा थांबशील ना तू इथे. तर विनू म्हणतो की नाही, मी अजिबात थांबणार नाही. ते ऐकून पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पुन्हा आता काकू म्हणते की अरे विनू, मी तुला दररोज छान छान गोष्टी सांगेल बरं का. आणि तुझी बहीण आहे ना इथे सावी. काकू म्हणते की ती तुझ्याशी बोलेल ना. आणि पटकन आता काकू सावीला हाक मारून बोलावते. तर सावी आता वेणू समोर येते. सावी वेणू समोर येत म्हणते की अरे वेणू, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना आपण दोघे एकत्र राहणार म्हणून, मग आता काय झालं रे वेणू तुला. तेव्हा आता सावी म्हणते की वेणू मला सांग ना, तू मला सोडून का चाललास. वेणू म्हणतो की सावी तू मला एक सांग ना, तू तुझ्या आईशिवाय राहू शकतेस का. तर सावी म्हणते नाही. तेव्हा आता विनू म्हणतो की मग मी सुद्धा माझ्या मम्माशिवाय वेगळं राहू शकत नाही. तर मधू खूप खुश झालेली असते. तेवढ्यात आता रेश्मा देखील वेणूला समजावू लागते आणि म्हणते की अरे वेणू, तुझे रिषभ काका आहेत ना, ते तुला गोड गोड चॉकलेट आणतील. रेश्मा म्हणते की तू जर गेला तर काकाला खूप गिल्ट फील होईल आणि वाईट वाटेल. तेव्हा प्लीज वेणू तू थांबणार इथे. विनू म्हणतो की रेश्मा काकू तू काही काळजी करू नकोस, रिषभ काकांना मी समजावेन. तेव्हा आता सगळ्यांनाच मोठा पुन्हा धक्का बसलेला असतो. विनू म्हणतो की मी एखाद्या संडेला येऊन काकांना समजावेन. तर आता सगळेजण अवाक झालेले असतात. विनू काही ऐकायला तयारच नसतो. इकडे आता मधूला खूप आनंद होऊन मधू आता सिंधूकडे बघते आणि म्हणते की माझ्या हाताला धरून मला घराबाहेर काढायला निघाला होतात ना, आणि आता मी तुमचे नाक कसे माझ्या पायावर घासायला लावते ना ते तुम्ही बघतच राहा. असे आता राघव सिंधूकडे विचार करत आता मधू ही विचार करते. आणि तेवढ्यात राणीची आई राणीला म्हणते की चला निघायचं का. तर मधू म्हणते की चल विनू. आणि विनू आता मधूसोबत जाऊ लागतो. सावी म्हणते की अरे विनू जाऊ नकोस, थांब ना. आणि ते बघून राजश्री सिंधूला म्हणते की सिंधू, बघितलंच का राणीला घरी आणण्याचे परिणाम. हात जोडत रडतच राजश्री म्हणते की सिंधू प्लीज काहीतरी कर, पण तू वेणूला थांबव. आणि आता लगेच ऋतुजा देखील म्हणते की ऐकलंस का सिंधू, राजश्री वहिनी काय म्हणाल्या ते. तेव्हा आता काकू म्हणते की सिंधू आता तूच काहीतरी सिंधुगिरी कर आणि या संकटातून बाहेर काढ. आता काकू म्हणते की मला माहिती आहे सिंधू, हे तूच करू शकतेस. तर राघव म्हणतो की हो सिंधू प्लीज तू काहीतरी कर. सावी म्हणते की आई, आणि तू म्हणाली होतीस ना विनू आणि तू नेहमी एकत्र राहा आणि राहणार, मग आत्ता काय झालं. आणि दिलेलं प्रॉमिस तू विसरलीस का आई. सिंधूला आता काय करावं ना काही नाही समजतच नसतं. मधू आता विनूला घेऊन जात असते. तेव्हा आता सिंधू विचार करते, देवाचा धावा करत म्हणते की बाप्पा आता मी काय करू, सगळेजण माझ्याकडे आशा ठेवून आहेत. आणि आता वेणूला थांबवण्यासाठी मी काय करू, तूच काहीतरी कर. इकडे आता दरवाजात येताच मधू वेणूला म्हणते की वेणू, तुझ्या विभावरी काकू सोबत तू घरी जाशील का, मी थोड्या वेळाने येते. तर वेणू म्हणतो की हो मम्मा.
आणि पटकन आता पाठीमागून सिंधू विनूला हाक मारत आता विनूला थांबवते. सगळेजण आता दरवाजापाशी आलेले असतात. पण मधू लगेच तिच्या आईला म्हणते की मम्मा, आणि लगेचच विनूला घेऊन जाण्यासाठी खुणावते. तेव्हा आता विभावरी विनूला घेऊन बाहेर निघून जाते आणि त्यानंतर मधू आता सिंधूसमोर येते. त्यानंतर आता मधू सिंधूसमोर एक चुटकी वाजवत म्हणते की कधी काळी आपण मैत्रीण होतो ना, आणि तुझ्या डोळ्यातले हे अश्रू बघून कधी काळी मलासुद्धा खूप वाईट वाटायचं. मधू म्हणते की खरं सांगू का, मला तुझ्यापासून तुझ्या मुलाला दूर करायचं नव्हतं, पण काय करणार. तर तेवढ्यात सिंधू म्हणते की मुद्द्याचं बोल. मधू म्हणते ठीक आहे. त्यानंतर मधू म्हणते की हे बघ विनूला मी माझ्याबरोबर नेणारच होते, पण त्यानंतर मी तुझ्यासोबत थोडी दया दाखवते. मधू म्हणते की त्याचं काय आहे ना, तुझ्यासारखी मी एवढी निष्ठुर नाहीये, आणि म्हणूनच तुझ्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे. मधू म्हणते की जर तू ती ऑफर ॲक्सेप्ट केली तर तुला तुझ्या मुलासोबत विनूसोबत राहता येईल. तेव्हा आता सिंधू म्हणते की ऑफर काय आहे. तर आता सिंधूकडे बघत मधू म्हणते की त्याचं काय आहे ना, माझ्या मम्माच्या घरी जी बाई काम करत होती ना, ती बाई काम सोडून गेली, आणि मी बघितलंय ना, तू स्वयंपाकही छान करतेस आणि घरही तू छान सांभाळतेस. मधू म्हणते की मला असं वाटतंय की तू माझ्याकडे माझ्या मम्माच्या घरी घरकाम करायचं. तेव्हा आता मधू म्हणते की सिंधू, तू रोज माझ्या मम्माच्या घरी घरकामाला ये. मधू म्हणते की त्याचं काय आहे ना, 2-3 तासच काम आहे. तेव्हा तू रोज घरी आमच्यासाठी कामाला येत जा, आणि त्या निमित्ताने तुला विनूलाही भेटता येईल आणि आम्हाला नोकर देखील मिळेल. मधूचे ते बोलणे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो, आणि घरकामासाठी सिंधूला नोकर बनवायला निघालेल्या मधूकडे रागाने आता सगळेजण बघू लागतात. तेव्हा आता राग येऊन काकू म्हणते की डोकं ठिकाणावर आहे का तुझं राणी. तेव्हा आता मधू म्हणते की 1 मिनिट, हे सिंधू आणि माझ्यामधलं डील आहे, त्यामुळे कुणीही मध्ये बोलणार नाही. तेव्हा आता राघव म्हणतो की मी बोलणार ना, कारण सिंधू माझी बायको आहे आणि ती तुझ्या घरी कामाला कधीच येणार नाही. राघव म्हणतो की वारंवार तुझ्या चुका माफ करायला मी सिंधू नाही आहे. तेव्हा पुन्हा जर अशी ऑफर करण्याची हिंमत केली तर याद राख, असे आता राघव आता IPSच्या भाषेत मधूला सांगतो. राघव म्हणतो की मी राघव आहे, मला राघव म्हणतात आजपर्यंत. मधू, तू माझी मैत्री बघितली, यापुढे तू माझं वेगळं रूप बघशील. राघव म्हणतो की चल निघ इथून, गेट आऊट. ते ऐकून आता मधूला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आता मधू ओके असे म्हणत जाऊ लागते. तर तेवढ्यात सिंधू म्हणते की मला तुझी ऑफर मंजूर आहे. ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. राघव म्हणतो की सिंधू, तू हे काय करतेस, हे बघ, तुला तिची प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करायची गरज नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, गरज आहे. सिंधू म्हणते की राघव, आपण यावरती नंतर बोलू. आणि लगेचच सिंधू मधूला म्हणते की उद्या मी तुझ्या घरी कामाला येईन. ते ऐकताच मधू म्हणते की ग्रेट, आणि भेटूया आपण, असे म्हणत आता मधू सगळ्यांकडे बघत तेथून निघून जाते. आणि आता इकडे मधू जाताच राघव आता सिंधूचा हात धरतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू, काय केलंस तू हे. तर आता सिंधू म्हणते की मधूला लॉकअपमधून काढण्याची माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण ती चूक निस्तरण्याची संधी मधू मला स्वतःवरून देते, तर मला घेऊ द्या ना. तर राघव म्हणतो की काय बोलतेस तू सिंधू, म्हणजे तुला काय म्हणायचं. सिंधू म्हणते की म्हणजे मी जर मधूच्या घरी घरकामासाठी गेले तर त्या निमित्ताने मला विनूला भेटता येईल. सिंधूचे आता ते सगळे बोलणे सगळेजण व्यवस्थितरित्या ऐकत असतात. राघव म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, या लढाईत तू एकटी नाही आहेस, मी तुझ्यासोबत आहे. काकू म्हणते की आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत सिंधू. तर सगळेजण आता सिंधूला होकार देतात. राघव म्हणतो की ठीक आहे, आपण सगळेजण विनूला पुन्हा परत घेऊन येऊ, पण मी त्या मधूला अजिबात सोडणार नाही. राघव म्हणतो की मी तिला असा काही धडा शिकवेल ना की आयुष्यभर ती विसरणार नाही. इकडे आता सगळेजण रत्नपारख्यांच्या घरी बसलेले असतात आणि आता सगळेजण सिंधूसोबत चर्चा करत असतात. तर आता सिंधू म्हणते की खरं तर मी मधूला लॉकअपमधून बाहेर काढायला नकोच होतं. तेव्हा लगेचच काकू म्हणते की बरोबर आहे, अगं विनू लहान आहे, त्याला आपण समजावलं असतं आणि खऱ्या खोट्याचा फरक त्याला समजून दिला असता. रेश्मा म्हणते की सिंधू, तू जर राणी वहिनीला लॉकअपमधून बाहेर काढलं नसतं तर हे सगळं एवढं झालंच नसतं. तर आता सिंधू म्हणते की विनू जर चक्कर येऊन पडला नसता तर मी मधूला लॉकअपमधून कधीच बाहेर काढलं नसतं.
तेवढ्यात ऋतुजा म्हणते की अगं सिंधू तू डॉक्टर आहेस ना, मग कशाला घाबरायचं. जरी चक्कर आली असती तर त्याला आपण पुन्हा ट्रीटमेंट देऊन व्यवस्थित केलं असतं. तर राजेश्री म्हणते की ऋतुजा अगं ती डॉक्टर आहे पण त्या अगोदर ती एक आई आहे. तेव्हा आता राजेश्री म्हणते की आईला अगोदर बाळाची काळजी वाटणारच ना. तर आता काकू म्हणते की पण मला एक समजत नाहीये, तू राणीवरती विश्वास कसा ठेवला सिंधू. म्हणजे राणी ही पाठीवर वार करते हे तुला चांगलंच ठाऊक आहे ना. राणीला पाठीत वार करायची जुनी सवय आहे हे तुला चांगलं ठाऊक आहे सिंधू. आणि राणीने तुला तुरुंगातून बाहेर काढण्याची ऑफर दिली आणि त्याच वेळेस तुला तिचा डाव लक्षात यायला हवा होता असे आता काकू सिंधूला बोलते. सिंधू म्हणते की तुमच्या सगळ्यांचं बरोबर आहे, पण मला असं वाटलं की मधूचं सत्य तुमच्या सगळ्यांसमोर आलं ना तेव्हा ती विनूला वेठीस धरणार नाही. सिंधू म्हणते की आणि काकू सतत मला विनूचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. विनूने काहीही खाल्लं नव्हतं आणि त्याला चक्करही येत होती. तेव्हा हे सगळं मला सहन झालं नाही आणि म्हणून मी मधूला लॉकअपमधून बाहेर काढलं असं आता सिंधू सगळ्यांना सांगते. राघव म्हणतो की जाऊ दे आता बस झालं हे सगळं डिस्कशन. विनूला आता घरी कसं आणता येईल ना याचा विचार करायला हवा. तेव्हा आता सिंधू म्हणते की मी जाणार आहे ना मधूच्या घरी आता विनूला भेटायला. राघव म्हणतो की ते तर आहे सिंधू, पण आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन आहे का याचा देखील आपण विचार करायला हवा. राघव म्हणतो की विनूला घरी आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. राघव म्हणतो की मला फक्त सिंधू तू 2 दिवसाचा वेळ दे. तर सिंधू म्हणते की राघव तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय आणि काय आहे आणि ॲटलिस्ट ते मला तरी सांगा असे सिंधू राघवला बोलताच राघव हा विचार करू लागतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी राघव उठून किचनमध्ये येतो आणि राघवने आता नाश्त्यासाठी छानपैकी सुंदर असे पोहे बनवलेले असतात. इकडे आता राघव ते पोहे तयार करून होताच आता राघव म्हणतो की सिंधूला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात, पण या मधूमुळे सिंधूचा मूड काही चांगला नाहीये. राघव म्हणतो की आय एम शुअर हे पोहे खाल्ल्यानंतर तिचा मूड चांगला होईल. राघव विचार करत म्हणतो की एकदा का सिंधूचा मूड चांगला झाला ना मग विनूला कसं आणायचं ना ते आता व्यवस्थित प्लॅन करता येईल आणि मग आता त्याचाही विचार करून वेणूला परत आणता येईल. तर तेवढ्यात पाठीमागून सावी तिथे येते आणि म्हणते की बाबा आज कोणता मेनू बनवला. तर लगेचच राघव म्हणतो की युअर फेवराईट. तर लगेचच सावी ते पोहे बघते आणि म्हणते की माझ्यासाठी. तर राघव म्हणतो की हो तुझ्यासाठी सुद्धा बनवले आणि तुझ्या आईसाठी सुद्धा. असे म्हणत आता राघव त्या पोह्याचं झाकण उघडतो. सावी म्हणते की बाबा आज तुम्ही आणि आईंनी कामं चेंज केलीत का. तेव्हा आता राघव म्हणतो की नाही आज मी तुझ्या आईला थोडंसं ब्रेक द्यायचं ठरवलं. सावी म्हणते की आईला टेन्शन आलं म्हणून का बाबा. तेव्हा आता राघव म्हणतो की सावी तुला सगळं कसं कळतं ग. तर लगेच सावी म्हणते की बाबा तुम्ही विसरता का मी माझ्या आईची आई आहे. तर राघव म्हणतो की ओ खरंच मी विसरलोच होतो की. आणि हा जोडत राघव सावीला म्हणतो की माफ करा बरं का आई. सावी म्हणते की बाबा मी तुमची मदत करू का. राघव म्हणतो की सगळं झालं, चहासुद्धा झाला आणि पोहेसुद्धा रेडी आहेत सावी. राघव म्हणतो की आता काहीच करायचं राहिलं नाही, फक्त सावी हे पोहे तुझ्या आईला नेऊन द्यायचे. सावी म्हणते की बाबा लवकर डिश रेडी करा, आपण आईला सरप्राईज देऊयात. आणि पटकन आता राघव हा एका प्लेटमध्ये पोहे भरतो आणि म्हणतो की हे झाले रेडी पोहे आणि चल चल सावी पटकन आपण आता तुझ्या आईकडे जाऊ. आणि लगेच सिंधूच्या बेडरूमचा दरवाजा उघडत सावी आणि राघव सिंधूसाठी पोहे घेऊन आलेले असतात आणि लगेचच सगळे गुड मॉर्निंग करत आता सिंधूला इकडे तिकडे बघू लागतात. पण सिंधू तिथे नसते. तेव्हा आता राघव पुन्हा विचारात पडतो. तर आता दरवाजाला एक कागद चिटकवलेला असतो. पोह्याची डिश खाली ठेवत राघव आता इकडे तिकडे बघू लागतो आणि लगेच राघव आता तो दरवाजावर चिटकवलेला कागद आपल्या हातात घेतो आणि वाचू लागतो आणि त्यामध्ये लिहिलेले असते की सॉरी राघव, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. माझ्यामुळे मधूने तुम्हाला खूप त्रास दिला. त्यामध्ये लिहिलेले असते की मला माहिती आहे राघव तुम्ही पुढच्या 2 दिवसात विनूला मधूकडून परत घेऊन याल. तुम्ही आणि मी एकत्र असताना कोणतीच गोष्ट अशक्य नाही, पण माझा नाविलाज आहे. मी विनूशिवाय एक क्षणही दूर जाऊ शकत नाही आणि राहूही शकत नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला न विचारता
एक निर्णय घेतला आहे आणि मी मधूची अट मान्य केली आहे आणि आता मी विनूला परत घेऊनच येईल. मला माहीत आहे तुम्हाला हा निर्णय आवडणार नाही, पण यासाठी खरंच सॉरी. आणि तुमची सिंधू असे आता सिंधूने ती चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि राघव ती चिठ्ठी वाचतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी मधू ही सकाळी उठून तिचे सगळं आवरून आता वरून खाली येते आणि त्याच वेळेस दरवाजाची बेल वाजते. तेव्हा आता दरवाजाकडे बघत कोण आलं असा विचार करत मधू दरवाजा उघडते तर सिंधू ही तिथे आलेली असते आणि दरवाजा उघडताच सिंधू ही मधूकडे बघून डायरेक्ट आतमध्ये जाऊ लागते आणि आता मधूसुद्धा सिंधूला बघत असते. पटकन आता मधू सिंधूला म्हणते की ये ग, आणि आता मधू सिंधूला किचनमध्ये घेऊन जाते आणि किचन दाखवत म्हणते की हे आमचं किचन आहे. हे यामध्ये सगळे भांडे व्यवस्थित धुवून काढायचे. तर त्या किचनवर सगळे काही भांड्यांचा पसारा पडलेला असतो आणि ते सगळे भांडे स्वच्छ करण्यासाठी आता मधूने सिंधूला सांगितलेले असते. मधू म्हणते की हे सगळे भांडे स्वच्छ केल्यानंतर मग जेवण बनवायला घे बरं का. सिंधू मधूकडे बघू लागते तर लगेचच मधू म्हणते की आता हे सगळं करण्यासाठी वेळ घालू नको, चल पटपट कामाला लाग. मधू म्हणते की विनूला खूप भूक लागली आणि त्यानं काही खाल्लेलं नाहीये, चल कामाला लाग पटापट सिंधू. आणि आता मधू रागाने तिथून बाहेर निघून जाते आणि त्याच वेळेस आता सिंधू कमरेला पदर खोचून आता एक एक ते सगळे भांडे व्यवस्थित स्वच्छ करू लागते. आणि आता ते सगळे भांडे व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर सिंधू विचार करते की आता विनूसाठी मी कोणता नाश्ता बनवू. त्याच वेळेस सिंधूच्या डोळ्यासमोर येते की आपण एकदा सावी आणि विनूसाठी काय नाश्ता बनवला होता. तेव्हा आता ते सगळं बघून विनूने सावीला म्हटलेले असते की सावी, तुझी आई किती छान आहे आणि तुझ्यासाठी किती सुंदर नवनवीन पदार्थ करते आणि तुला किती सुंदर पदार्थ खायला देते. तेव्हा आता सिंधू विचार करत म्हणते की आज मी वेणूसाठी पिझ्झाच बनवते. आणि त्यानंतर आता सिंधू प्रेमाने ही वेणूसाठी पिझ्झा तयार करते आणि पिझ्झाची डिश आपल्या हातात घेत सिंधू म्हणते की आता खूप सुंदर मी वेणूसाठी असा पिझ्झा तयार केला आहे. वेणू हा पिझ्झा खाईल आणि मग त्याचा रागही हळूहळू शांत होईल. आणि आता सिंधू ही वेणूसाठी तो पिझ्झा घेऊन जाऊ लागते. तर तेवढ्यात समोरून मधू ही सिंधूला आडवी येते आणि म्हणते कुठे निघालीस? अगं नाश्ता बनवणं एवढं फक्त तुझं काम आहे, नाश्ता देणं तुझं काम नाही. सिंधूकडे बघत मधू म्हणते की तुला या घरात नोकर म्हणून मी तुला बोलावलंय, तुला नाश्ता देण्यासाठी नाही, नाश्ता बनवायला मी बोलावलंय. वेणूला मी नाश्ता देईल. आणि आता सिंधूचा सुद्धा नाविलाज झालेला असतो आणि मधूने आता सिंधूकडून ती पिझ्झाची डिश घेऊन आता मधू ही वेणूला नाश्ता द्यायला गेलेली असते. मधूने आता सिंधूला वेणूला भेटू दिलेले नसते. त्यानंतर आता मधू ही पुन्हा सिंधूकडे येते आणि सिंधूला किचनमध्ये घेऊन जात आता पुन्हा त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला लावते. आणि स्वयंपाक झाल्यानंतर ती सगळी भांडी मधू सिंधूला म्हणते की आता ही सगळी भांडी 2 तासाच्या आत सगळी स्वच्छ झाली पाहिजे आणि 2 तासाच्या आत सगळं आता किचनसुद्धा साफ झालं पाहिजे. कसं करशील ग सिंधू तू आता हे? आणि तेवढ्यात दरवाजा उघडून राघव आणि सगळे रत्नबारकी तिथे आलेले असतात. राघव लगेचच म्हणतो की सगळी कामे 2च तासात पूर्ण होतील. तर मधू आता राघवकडे बघते आणि आता तेव्हा राघव आता मधूला म्हणतो की तुला एक नोकर हवा होता ना, तेव्हा आता तुझ्याकडे बरेच नोकर आले आहेत आणि बरेच नोकर आता तुझ्याकडे राहतील. तेव्हा आता मधूला देखील राग आलेला असतो आणि रागाने मधू राघवकडे बघते आणि राघवला म्हणते की राघव, खूप मोठी चूक करतोयस तू आणि माझ्या वाटेत येऊ नकोस आणि माझ्या वाटेला जाऊ नकोस, तुला खूप महागात पडेल. आणि लगेच हात जोडत राघव मधूला म्हणतो की मधू प्लीज मला माझ्या वेणूला भेटू दे. तर पाठीमागून झाडू घेऊन राजेश्री, काकू आणि रेश्मा सगळेजण तिथे आलेले असतात. आणि तेवढ्यात आता वेणू हा वरून खाली येतो आणि राघव, काकू त्या सगळ्यांना बघून वेणूला खूप आनंद झालेला असतो. तर आता इकडे मधूने राघवला सांगितल्याचे वेणू ऐकतो आणि सगळेजण आता वेणूसमोर मधूला हात जोडत असतात आणि वेणूला भेटू देण्यासाठी विनवण्या करत असतात आणि वेणू ते सगळे बघत असतो.
आणि ते सगळे चित्र बघून आपल्यासाठी घरचे सगळेजण आता नोकर बनून इथे आले तरीसुद्धा मधुमामा त्यांना माफ करत नाही आणि त्यांच्याकडून काम करून घेते आणि सगळ्यांचं आपल्यावरील प्रेम हे वेणूच्या समोर आलेलं असतं. तर आता खरे सत्य वेणूसमोर येऊन वेणू आता सिंधूचा कसा आई म्हणून स्वीकार करतो आणि खरंच सिंधू ही आपली आई असल्याचे आता वेणूला जाणीव होऊन वेणू कसा पुन्हा राघव सिंधूचा होतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.